सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन केलेले आहे। या परीक्षेचा दिनांक आहे 23 मार्च 2025 आणि परीक्षेची वेळ असणार आहे सकाळी 10 ते 5। सर्वांना या परीक्षेच्या संदर्भात प्रश्नपत्रिका देखील मिळाल्या असतील। तर या परीक्षेमध्ये नवसाक्षरांना पास होण्यासाठी नक्की किती मार्क लागणार आहेत, तसेच परीक्षेमध्ये किती विषय असणार आहेत, त्या प्रत्येक विषयासाठी किती मार्क असणार आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। या परीक्षेसाठीची जी प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित 3 विभागात ही प्रश्नपत्रिका विभागलेली आहे। त्यासाठी एकूण 150 गुण असणार आहेत। पहिला भाग असणार आहे क, तो आहे वाचन, त्यासाठी 50 गुण असणार आहेत। दुसरा भाग आहे ख, लेखनासाठी असणार आहे, त्यासाठी देखील 50 गुण असणार आहेत। आणि तिसरा भाग आहे ग, त्यासाठी संख्याज्ञान यासाठी देखील 50 गुण असणार आहेत। अशा प्रकारे भाग क, भाग ख आणि भाग ग या तिन्ही भागाचे मिळून एकूण 150 गुण असणार आहेत। आणि नवसाक्षरांना जर परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल किंवा पास व्हायचं असेल तर प्रत्येक भागासाठी किमान 33% मार्क हे त्यांना अनिवार्य असणार आहेत। आता 50 पैकी 33% मार्क म्हणजे 16.5 किंवा 16.5 मार्क त्यांना मिळणं आवश्यक असणार आहे। आणि एकूण 150 गुणांची आपली परीक्षा असणार आहे। त्यासाठी एकूण 33% मार्क या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी नवसाक्षरांना अनिवार्य असणार आहेत आणि आवश्यक असणार आहेत। आता 33% मार्क म्हणजे 150 गुणांपैकी 49.5 गुण अर्थात 49.5 गुण त्यांना मिळणं देखील आवश्यक आहे। पुढे दिलेला आहे पहा, कोणत्याही एका भागाचे 33% गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त 5 वाढीव गुण देता येतील। समजा प्रत्येक भागासाठी आपल्याला माहित आहे 33% गुण मिळणे आवश्यक आहे, म्हणजे 16.5 गुण किंवा 16.5 गुण मार्क मिळणं आवश्यक आहे। आणि नवसाक्षरांना जर परीक्षेमध्ये 16.5 मार्क जर मिळाले नाहीत तर त्या प्रत्येक भागासाठी कमीत कमी आपण 5 वाढीव गुण देता येतील, परंतु तिन्ही भागाचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत। म्हणजे प्रत्येक भागामध्ये जर अनिवार्य मार्कापैकी म्हणजे 16.5 गुणापैकी जर नवसाक्षरांना कमी मार्क मिळाले तर त्यांना आपण ग्रेस मार्क देऊ शकतो, पण आपल्याला ग्रेस मार्क हे जास्तीत जास्त 5च देता येणार आहेत, 5 पेक्षा जास्त गुण आपल्याला देता येणार नाहीत। हे देखील आपण या परीक्षेच्या संदर्भात पेपर तपासताना आपण लक्षात ठेवायचं आहे। परीक्षेची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। प्रत्यक्ष पेपरचा कालावधी मात्र 3 तासाचा असेल आणि त्यासाठी 60 मिनिटे जादा वेळ देण्यात आला आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। या 10 ते 5च्या दरम्यान जे परीक्षार्थी आहेत किंवा जे नवसाक्षर आहेत ते कोणत्याही वेळी येऊ शकतात, त्यासाठी निश्चित वेळेचं असं बंधन नाही, मात्र 10 ते 5च्या दरम्यान आपल्याला त्यांची परीक्षा घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। तसेच उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तर लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा। पेन्सिल आता इतर रंगाची शाईचा पेन देखील वापरला जाऊ नये, हे देखील आपण यावेळेस काळजी घ्यायची आहे। या परीक्षेमध्ये असाक्षर व्यक्तीला प्रत्येक भागामध्ये पास होण्यासाठी 33% म्हणजेच 16.5 गुण मिळणे आवश्यक आहे। जर तेवढे गुण मिळाले तर आपण त्यांना पास असे नमूद करायचे आहे। आणि तिन्ही भागापैकी कोणत्याही एका भागामध्ये पास होण्यासाठी पुरेसे गुण मिळाले नाहीत तर त्यावेळेस नीड इम्प्रूव्हमेंट अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नमूद करायचं आहे। आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याची काही उदाहरणे पाहूया। ग्रेस कशा प्रकारे आपल्याला द्यायचा आहे किंवा वाढीव मार्क 5 आपण कशा प्रकारे देऊ शकतो हे समजून घेऊया। पहा, या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे। अनुक्रमांकमध्ये असाक्षर 1 2 3 4 5 6 असे उदाहरणं दिलेत। भाग क वाचनासाठी आहे, भाग ख लेखनासाठी आहे, भाग ग हा संख्याज्ञानासाठी आहे आणि एकूण 150 गुण असणार आहेत। प्रत्येक भागासाठी 50-50 गुण असणार आहेत। आता आपण पहिलं जर उदाहरण पाहिलं असाक्षर 1 याचं जर उदाहरण पाहिलं तर त्या व्यक्तीला भाग क मध्ये वाचनामध्ये 50 पैकी 36 गुण मिळाले आहेत, लेखनामध्ये देखील 50 पैकी 23 गुण मिळाले आहेत आणि संख्याज्ञानमध्ये देखील 50 पैकी 24 गुण मिळाले आहेत, म्हणजे 16.5 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत। एकूण 83 गुण मिळाले आहेत, म्हणजेच या व्यक्तीला कोणत्याही ग्रेस मार्काची आवश्यकता नाही किंवा वाढीव मार्काची आवश्यकता नाही। आता नंतर पुढील असाक्षर 2चं उदाहरण आता आपण घेऊया। पहा, यामध्ये भाग क मध्ये वाचनमध्ये या असाक्षराला 50 पैकी 11.5 मार्क मिळाले आहेत। भाग ख लेखन यामध्ये 50 पैकी 24 मार्क मिळाले आहेत आणि भाग ग संख्याज्ञानमध्ये 50 पैकी 35 गुण मिळाले आहेत, म्हणजे एकूण 70.5 त्याला गुण मिळाले आहेत। जर आपण भाग लेखन
आणि संख्यानांमध्ये पाहिलं तर 16.5 पेक्षा त्याला जास्त गुण मिळाले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी त्याला कोणताही वाढीव मार्क द्यायची गरज नाही. पण वाचनामध्ये त्याला 11.5 म्हणजे 11.5 मार्क मिळाले आहेत, तर पास होण्यासाठी 16.5 मार्क पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला 5 मार्काचा ग्रेस देऊ शकतो किंवा 5 वाढीव मार्क देऊन आपण त्याला उत्तीर्ण करायचं आहे. अशाच प्रकारे आपण असाक्षर 3चं उदाहरण घेऊया. भाग क वाचनमध्ये 17 गुण मिळाले आहेत, भाग ख लेखनमध्ये 11.5 गुण मिळाले आहेत आणि भाग ग संख्यानांमध्ये 28 मार्क मिळाले आहेत, म्हणजे एकूण त्याला 56.5 मार्क मिळाले आहेत. तर या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर त्या व्यक्तीला भाग ख लेखनमध्ये 11.5 म्हणजे कमी गुण मिळाले आहेत, तर या ठिकाणी देखील आपण त्याला लेखनामध्ये 5 गुण वाढीव किंवा 5 मार्काचा ग्रेस आपण देऊन त्याला काय करायचं आहे, उत्तीर्ण करायचं आहे. त्यानंतर असाक्षर 4चं उदाहरण घेऊया आपण. 4थं उदाहरण समजून घेऊया. पहा, या ठिकाणी वाचनामध्ये त्या व्यक्तीला 24 मार्क मिळाले आहेत, भाग ख लेखनामध्ये 36 मार्क मिळाले आहेत आणि भाग ग संख्यानांमध्ये 50 पैकी 11.5 मार्क मिळालेत आणि एकूण मार्क मिळालेले आहेत 71.5. म्हणजे संख्यानांमध्ये 16.5 मार्कऐवजी फक्त 11.5 मार्क मिळाले आहेत, म्हणजे त्याला संख्यानांमध्ये आपल्याला 5 गुणाचा ग्रेस मार्क देता येणार किंवा वाढीव मार्क देऊन त्याला आपण काय करायचं आहे, उत्तीर्ण करायचं आहे. आता असाक्षर 5 आहे, त्याचं उदाहरण पाहूया. पहा, वाचनामध्ये त्याला 50 पैकी 15 मार्क मिळाले आहेत, लेखनामध्ये देखील 50 पैकी 16 मार्क मिळालेले आहेत आणि संख्यानांमध्ये देखील 50 पैकी 18 मार्क मिळालेत आणि एकूण मार्क मिळाले त्याला 49. आता या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहा, 16.5 ऐवजी 15 मार्क मिळाले आहेत, त्यानंतर 16.5 ऐवजी लेखनामध्ये 16 मार्क मिळाले आहेत आणि संख्यानांमध्ये मात्र 18 मार्क मिळाले आहेत. पण एकूण जर मार्क पाहिले तर 49 मार्क होतात आणि आपल्याला माहित आहे तिन्ही विषयामध्ये मिळून 33%, 150 पैकी 33% म्हणजेच त्याला 0.5 हा ग्रेस गुण द्यायचे आहेत. वाचनामध्ये 1.5 द्यायचे आहेत, का? कारण तिथे 16.5 आवश्यक आहेत. पण एकूण मार्कामध्ये जर लेखनामध्ये जर पाहिलं आपण त्याला तर फक्त 0.5 हा ग्रेस गुण त्याला द्यायचे आहेत, म्हणजे एकूण वाचनातील 1.5 आणि लेखनातील 0.5 अशा प्रकारे त्याला एकूण फक्त 2 ग्रेस गुण द्यायचे आहेत आणि त्याला आपण उत्तीर्ण करायचं आहे. म्हणजे 49.5 गुण होण्यासाठी आणि प्रत्येक विषयामध्ये 16.5 गुण होण्यासाठी जेवढे काही आपल्याला गुण द्यायचे आहेत तेवढे आपण गुण द्यायचे आहेत, पण 5 पेक्षा ते एकंदरीत गुण जास्त देता येणार नाही, हे देखील आपण काळजी घ्यायची आहे. नंतर आपण असाक्षर 6चं उदाहरण पाहूया. पहा, भाग क वाचनामध्ये 50 पैकी 14 मार्क मिळाले आहेत, म्हणजे 16.5 या ठिकाणी मार्क आवश्यक असतात, तर या ठिकाणी 2.5 गुण त्याला कमी मिळालेले आहेत. त्यानंतर भाग ख लेखनामध्ये देखील 15 मार्क मिळाले आहेत, म्हणजे या ठिकाणी देखील त्याला 1.5 मार्क झाला कमी आहे आणि संख्यानांमध्ये देखील 15.5 50 पैकी मार्क मिळाले आहेत, म्हणजे या ठिकाणी देखील त्याला 1 गुण कमी मिळाला आहे आणि एकूण जर मार्क पाहिले तर त्याला 44.5 म्हणजे 44.5 मार्क मिळाले आहेत. या ठिकाणी देखील त्याला काही मार्क कमी आहेत. तर आता त्याला आपण ग्रेस देताना कशा प्रकारे द्यायचं आहे पहा. वाचनामध्ये त्याला 14 मिळालेले आहेत गुण, म्हणजे आपल्याला 16.5 पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण त्याला 2.5 मार्काचा ग्रेस गुण किंवा वाढीव गुण देता येतात. लेखनामध्ये 15 मार्क मिळालेले आहेत, त्याला 16.5 गुण पाहिजेत पास होण्यासाठी, म्हणजे या ठिकाणी आपण लेखनात त्याला 1.5 हे ग्रेस गुण देऊ शकतो आणि संख्यानांमध्ये 15.5 मार्क आहेत, 16.5 मार्क पाहिजे असतात, म्हणजे या ठिकाणी आपण त्याला संख्यानांमध्ये 1 हा ग्रेस गुण द्यायचा आहे किंवा वाढीव गुण आपण त्याला 1 मार्क देऊ शकतो. अशा प्रकारे त्याला एकूण 5 ग्रेस गुण आपल्याला द्यायचे आहेत आणि त्या व्यक्तीला काय करायचं आहे, उत्तीर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी आपण समजून घेतलं की परीक्षेमध्ये पास होण्यासाठी नक्की किती मार्क पाहिजेत, त्या परीक्षेमध्ये मार्क जर नवसाक्षरांना कमी पडले तर कशा प्रकारे ग्रेस गुण देता येतात किंवा वाढीव मार्क कशा प्रकारे देता येतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली. उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जी काही परीक्षा नवसाक्षराची होणार आहे, या परीक्षेमध्ये नवसाक्षर व्यक्ती जर पास झाली तर त्यासाठी अशा प्रकारचं प्रमाणपत्र देखील मिळणार आहे, जे की त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्याला उपयोगी पडणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत आपण जी परीक्षा घेणार आहात त्यामध्ये नवसाक्षरांना उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्काची गरज आहे, परीक्षेसाठी किती मार्क आहेत, किती विभाग आहेत, प्रत्येक विभागासाठी किती मार्क आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. तसेच जर नवसाक्षरांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमी मार्क मिळत असतील तर त्यांना ग्रेस गुण कशाप्रकारे द्यायचे किंवा वाढीव गुण कशाप्रकारे द्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.